आज या आपण प्रकाश आणि अंधकार शीर्षक उपदेशासह या विषयाबद्दल परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया। परमेश्वराचे खरे लोक कोण आहेत आणि बायबलमधील प्रकाश कशाला दर्शवतो? जे अदृश्य आहेत ते पाहण्यासाठी काही वस्तू बनवलेल्या आहेत। सर्व लोकांनो, तुम्ही वेळ पाहू शकता का? जेव्हा तुम्ही झोपत असता, तुम्ही काम करत असता, प्रचार करत असता, विश्रांती घेत असता, जेवत असता किंवा अभ्यास करता, तेव्हा वेळ जात नाही का? वेळ जात आहे ते तुम्ही पाहू शकता का? ते अदृश्य आहे। ते कोणते उपकरण आहे जे आपल्याला काळाचा अदृश्य प्रवाह पाहण्यास परवानगी देते? ते एक घड्याळ आहे। एका घड्याळाच्या माध्यमातून आपल्याला जाणवते, अरे, वेळ अशा प्रकारे जात आहे। त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला बायबलद्वारे आत्मिक जग दाखवतात। नीतिमान आणि दुष्ट, जे स्वर्गात जाऊ शकतात आणि जे जाऊ शकत नाहीत, आणि परमेश्वर आणि सैतानाची कार्ये यासारख्या आत्मिक जगाच्या वस्तू या त्रिमितीय जगामध्ये अदृश्य आहेत। बायबल हे अत्यंत महत्त्वाचे साधन नाही का, जे आपल्याला अदृश्य वस्तू पाहण्यास सक्षम करते? मग बायबलच्या माध्यमातून आपण नेहमीच अदृश्य जगाला समजले पाहिजे। घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी, खगोलीय पिंडांमधील बदलांची जाणीव होण्यापूर्वी मनुष्यांना वेळीची कल्पना नव्हती। त्याचप्रमाणे परमेश्वरावर विश्वास ठेवल्याशिवाय आणि बायबलच्या ज्ञानाशिवाय आत्मिक जगाच्या अदृश्य वस्तूंना ओळखणे अशक्य आहे। म्हणून आज आपण बायबलच्या माध्यमातून समजूया की प्रकाश कशाला दर्शवत आहे आणि अंधकार कशाला दर्शवत आहे। आपण त्या लोकांची वैशिष्ट्ये देखील शोधूया जे वाचवले जातील। या आपण योहान अध्याय 3 वचन 16 वर एक दृश्य टाकूया। अध्याय 3 वचन 16। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। देवाने आपल्या पुत्राला जगाच्या न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले। जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही। जो विश्वास ठेवत नाही त्याचे काय होते? त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही। परमेश्वराने आपला न्याय आधीच निश्चित केला आहे। आपण स्वर्गात जाण्यापूर्वीच आणि परमेश्वराला असे म्हणताना ऐकण्याआधीच, तू नरकात जा आणि तू स्वर्गात जा, ते या पृथ्वीवर आपला न्याय कसा करू शकतील? शरीरामध्ये आलेल्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला आहे की नाही यावरून ते आपला न्याय करतील। ज्यांनी 2000 वर्षांपूर्वी शरीरामध्ये आलेल्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, त्यांचा या पृथ्वीवर आधीच न्याय झाला होता। त्यांना स्वर्गामध्ये न्यायासनासमोर उभे राहण्याची गरज नाही। पवित्र आत्म्याच्या युगात शरीरामध्ये आलेल्या परमेश्वरावर जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे? त्यांचा न्याय आधीच केला जातो। जेव्हा ते परमेश्वराच्या न्यायासनासमोर येतात, तेव्हाही न्याय बदलत नाही। म्हणून या पृथ्वीवर विश्वास ठेवणे मौल्यवान आहे। मग शरीरात येणारे परमेश्वर हे कोणत्या प्रकारचे आहेत? जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, तर आपला न्याय आधीच झाला आहे। या आपण वचन 19 पाहूया।
निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा काय अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. या आपण शोधूया की प्रकाश कोणाला दर्शवतो. वचन 20, कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो काय ते प्रकाशाचा द्वेष का करतात. ते काय करतात. ते प्रकाशाचा द्वेष करतात कारण ते दुष्टता करतात. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून ते काय करतील, ते प्रकाशाकडे येत नाहीत. वचन 21, परंतु जो सत्य आचरितो तो काय करतो, तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. योहान अध्याय 3 वचन 16 नुसार जे प्रकाशात येत नाहीत ते दुष्टता करतात. जे दुष्टता करतात ते प्रकाशाचा द्वेष करतात, प्रकाशाजवळ येत नाहीत आणि त्याचा अस्वीकार करत नाहीत. ही परमेश्वराची योजना आहे. मग आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वर जाऊन प्रकाश कोणाला दर्शवतो याची पुष्टी करूया. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 5, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव ते काय आहेत, ते प्रकाश आहे आणि त्यांच्या ठायी मुळीच अंधार नाही. परमेश्वर प्रकाश आहेत. जर परमेश्वर प्रकाश आहेत तर मग 2000 वर्षांपूर्वी शरीरामध्ये पृथ्वीवर आलेले येशू कोण होते. योहान अध्याय 1 वचन 1 आणि 14 नुसार ते सुरुवातीपासून अस्तित्वात आलेले परमेश्वर होते. जरी ते शरीरामध्ये आले असले तरी ते परमेश्वर आहेत. जरी ते प्रकाश आहेत पण लोकांनी प्रकाशामध्ये येण्यास नकार दिला. त्यांनी त्या राज्याच्या सुवार्तेचा अस्वीकार केला ज्याचा येशूने प्रचार केला होता आणि ते ओरडले, त्याला वधस्तंभावर खिळा. ते कोणत्या प्रकारचे लोक होते. आज योहान अध्याय 3 द्वारे आपण पाहू शकतो की ते दुष्ट होते. दुष्ट लोकांची कोणती वैशिष्ट्ये असतात. ते प्रकाशाचा द्वेष करतात. अशा प्रकारे प्रकाशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय असते. ते त्यांच्याजवळ येत नाहीत. योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 5 नुसार परमेश्वर प्रकाश आहेत. ते परमेश्वराजवळ येत नाहीत. असे का आहे. त्यांना भीती वाटते की त्यांचे कार्य प्रकट करण्यात येतील. म्हणून त्यांचे कशावर प्रेम आहे. त्यांचा प्रकाश म्हणजेच परमेश्वरापेक्षा जास्त अंधारावर प्रेम आहे. कारण की परमेश्वर प्रकाश आहेत म्हणून प्रकाशाच्या विरुद्ध कोण आहे. म्हणून ते सैतानाच्या शक्तींना प्राधान्य देतात आणि त्याच्या आत्म्यांचे पालन करतात. परिणामी परमेश्वराने असा निर्णय दिला की जे लोक प्रकाशाच्या रूपात आलेल्या परमेश्वराचा स्वीकार करत नाहीत त्यांना नरकाच्या सार्वकालिक शिक्षेला सामोरे जावे लागेल. एका संशोधन अहवालानुसार रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटला दुप्पट प्रकाशमान केल्याने गुन्हेगारीचे प्रमाण दुप्पट कमी होऊ शकते. ही एक विचित्र घटना आहे. अनेक गुन्हे अंधारातील ठिकाणात घडतात. सर्व लोकांनो, मग सत्याच्या दृष्टीने देखील आपल्याला प्रकाश असलेल्या परमेश्वराकडे जावे लागणार नाही का. जे दुष्टता करतात ते प्रकाशाचा द्वेष करतात. अशा प्रकारे ते कधीच प्रकाशात येत नाहीत. ते आत्मा आणि वधूवर विश्वास ठेवू शकत नाहीत. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 एकत्र पाहूया. अध्याय 22 वचन 17 मध्ये असे लिहिले आहे, आत्मा व वधूही म्हणतात. ते काय म्हणतात. ये. फक्त प्रकाशाची संतान
परमेश्वराची संतान या बातमीने आनंदित आहेत. परमेश्वर म्हणतात, माझ्याकडे या, प्रकाशात या. याच्यासोबत स्वर्ग आणि नरकामधील न्याय आधीच ठरलेला आहे. जे लोक दुष्टता करतात ते कधीच प्रकाशात येत नाहीत. ते कोण आहेत जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याकडे येतात, जे प्रकाश आहेत? ते प्रकाशाची संतान आहेत. बायबल सांगते की ते प्रकाशात येणे आणि त्यामध्ये टिकून राहण्याने आनंदित होतात. या युगामध्ये दोन गट आहेत, जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराचा स्वीकार करतात, जे आत्मा व वधू आहेत, आणि जे त्यांचा विरोध करतात. अदृश्य जगामध्ये एक आत्मिक युद्ध चालू आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या डोळ्यांनी वेळ पाहू शकत नाही, पण घड्याळाने मोजू शकतो, त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला बायबलच्या माध्यमाने अदृश्य आत्मिक जग दाखवतात. त्यांनी स्पष्ट केले की कोणाचा न्याय केला जाईल आणि कोण वाचवले जातील. परमेश्वर जे प्रकाश आहेत, आपल्यासाठी पश्चाताप करण्याचे आणि स्वर्गात पुन्हा जाण्याचे अनेक मार्ग उघडत आहेत. जरी परमेश्वराने मार्ग उघडला तरी अंधकाराची संतान कशी प्रतिक्रिया देतात? ते प्रकाशात येत नाहीत. ते प्रकाशाचा द्वेष करतात. जसे की ते प्रकाशाचा द्वेष करतात, म्हणून ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या सत्याचा देखील द्वेष करतात. अशा प्रकारे या पृथ्वीवर त्यांचा न्याय आधीच झाला आहे. या उलट आपण जे प्रकाशामध्ये राहतात त्यांना परमेश्वर आश्वासन देतात की आज आणि उद्या आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू, आणि म्हणतात, प्रकाशामध्ये चालण्यात आनंद करा. मग 2000 वर्षांपूर्वी जेव्हा परमेश्वर प्रकाशाच्या रूपात आले, तेव्हा कोणत्या प्रकारचा मार्ग तयार केला? या आपण योहान अध्याय 12 वचन 46 पाहूया. हा तोच संदेश आहे जो आपण आधी योहानाचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 5 मध्ये पाहिला होता. परमेश्वर प्रकाश आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. परमेश्वर या पृथ्वीवर प्रकाशाच्या रूपात आले, पण अंधकार त्यांची कार्ये प्रकट करतील या भीतीने त्यांना नाकारले. आज जसे आपण सत्याचा प्रचार करतो, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर जे प्रकाश आहेत, काही लोक विनाकारण त्यांचा द्वेष करतात. असे का आहे? स्वभावाने ते प्रकाशाचा द्वेष करतात. दुसरीकडे आज येथे आपली उपस्थिती याचा पुरावा आहे की आपण प्रकाशावर प्रेम करतो आणि प्रकाशामध्ये आनंद करतो. वचन 46, जो कोणी माझ्यावर म्हणजेच परमेश्वरावर जे या पृथ्वीवर देहामध्ये आले आहेत विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अवहेर करतो व माझ्या वचनांना स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारे कोण आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. सर्व लोकांनो, आत्मा व वधूच्या रूपात आलेले पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराने काय म्हटले? थोड्या वेळापूर्वी आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17 वाचले, जेथे ते म्हणतात, ये. ही प्रकाशात येण्याची आज्ञा नाही का? मात्र लोक प्रकाशात येत नाहीत. का? जसे की ते अंधकाराचे आहेत, म्हणून ते अंधकारावर प्रेम करतात आणि ते प्रकाशात येत नाहीत, कारण त्यांची सर्व लाजिरवाणी कार्ये प्रकट होतील.
दुसरीकडे आपल्याला प्रकाशामध्ये येण्यात आनंद होतो आणि प्रकाशामध्ये प्रसन्न होतो, कारण की योहान कृत शुभवर्तमानात लिहिल्याप्रमाणे परमेश्वर आपल्या कार्यांवर आनंदित होतात. मग 2000 वर्षांपूर्वी प्रकाशाच्या रूपात आलेल्या परमेश्वराला कोणत्या सत्याच्या व्यवस्थेला प्रसन्न केले हे पाहण्यासाठी आपण इब्री लोकासपत्र अध्याय 5 वर जाऊया. आता परमेश्वर आपल्याला अदृश्य वस्तूंना ओळखण्यास सक्षम करतात. आपण ते दृश्य शोधूया जेथे परमेश्वराने आपल्याला दाखवले की आपण त्यांची संतान आहोत की नाही. इब्री लोकास पत्र अध्याय 5 वचन 6. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, कोणत्या संप्रदायाप्रमाणे? मल्कीसिदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. वचन 7. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही पुत्र कोण आहे? ते येशू ख्रिस्त आहे. त्याने जे दुःख सोसले तेणे करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला. आणि त्याला काय? मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. परमेश्वर आपल्याला जागृत करतात की येशूला परमेश्वराद्वारे मल्कीसिदेकाच्या रीतीप्रमाणे प्रमुख याजक म्हणून नियुक्त केले होते. मग मल्कीसिदेकाच्या शिकवणींद्वारे आपण हे शोधले पाहिजे की आपण प्रकाशात जगत आहोत की अंधकारात जगत आहोत. जसे की येशू जे प्रकाश आहेत त्यांना मल्कीसिदेकाच्या रीतीने प्रमुख याजक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, म्हणून आपण देखील प्रकाशात जगण्यासाठी मल्कीसिदेकाच्या रीतीमध्ये राहिले पाहिजे. पण लोक म्हणतात, मी बायबल वाचले आहे, तरी ही सर्व भाग सोडून देतात. हे असामान्य आहे. नवीन करारामुळे त्यांची लाज प्रकट होत नाही का? हे प्रकट झाले आहे की रविवारची उपासना ही परमेश्वराची शिकवण नाही. आणि हे देखील प्रकट झाले आहे की ख्रिसमस ही परमेश्वराची शिकवण नाही. आणि हे देखील प्रकट झाले आहे की क्रूस परमेश्वराची शिकवण नाही. जसे की बायबल प्रकट करते की त्यांच्या सर्व उपासना विधी प्रत्यक्षात मूर्तीपूजक परमेश्वराच्या विधी आहेत आणि ते परमेश्वरासोबत संबंधित नाहीत, म्हणून त्यांना परमेश्वराचे वचन ऐकण्याची इच्छा नाही. त्यामुळेच ते सत्यात अडथळा आणतात. अशा प्रकारे लोक प्रकाशाकडे येणार नाहीत. प्रकाशात आल्यावर मला जाणवले की रविवारची उपासना व्यर्थ होती. ख्रिसमसचे पालन करणे देखील व्यर्थ होते. मी क्रूसची उपासना करत होतो जी एक मूर्ती आहे. जेव्हा ते प्रकाशात येतात तेव्हा या सर्व गोष्टी प्रकट होतात. म्हणून इंग्रजी बायबल स्पष्टपणे सांगते की ते स्वतः परमेश्वराने नियुक्त केले होते. येशू त्याला मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. त्यांना ही पदवी थेट परमेश्वराकडून मिळाली आहे. मग या आपण उत्पत्ती अध्याय 14 वर जाऊन मल्कीसिदेकाच्या रीतीबद्दल जाणून घेऊया. उत्पत्ती अध्याय 14 वचन 17. कदार्लोगोमोर आणि त्यांच्याबरोबरचे राजे यांस मारून तो माघारी येत असता त्याला भेटावयास सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला आणि शालेमाचा राजा मल्कीसिदेक. त्यांनी काय आणले? मल्कीसिदेक नावाचा याजक काय घेऊन आला? भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा तो काय होता? परात्पर देवाचा याजक होता. त्याने अब्राहमाला आशीर्वाद देण्यासाठी भाकर आणि द्राक्षरस आणले आणि तो परात्पर परमेश्वराचा याजक होता. वचन 19.
त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाच्या व पृथ्वीच्या स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. हे दशमांशाचे पहिले दृश्य आहे. अर्थात दशमांश कोणाला दिला पाहिजे? दशमांश परमेश्वराला दिला पाहिजे. पण उत्पत्ती अध्याय 14 मध्ये अब्रामाने मल्कीसिदेकाला सर्व वस्तूंचा दशमांश दिला. मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक कोण आहे? ते येशू आहेत, जे त्रिएकनुसार पुत्र परमेश्वर आहेत. परमेश्वर जे प्रकाशाच्या रूपात आला तो मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक होता. रविवारची उपासना आणि ख्रिसमसची स्थापना सूर्यदेवताच्या महायाजक रोमन सम्राटाने कॅथलिक चर्च सोबत केली. मात्र येशूने त्यांचे कधीच पालन केले नाही. पण ते मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक होते. कोणत्या प्रकारचे अर्पण परमेश्वराला प्रसन्न करू शकेल? ते हाबेलाचे अर्पण होते की कायनाचे? हे मल्कीसिदेकचे अर्पण आहे की सूर्यदेवताचे? अर्थातच ते मल्कीसिदेकाच्या अर्पणाने प्रसन्न होतात. या कारणास्तव परमेश्वर हे शिकवण्यासाठी या पृथ्वीवर आले नाहीत का? मल्कीसिदेकाने भाकर व द्राक्षरस आणले आणि अब्रामाला आशीर्वाद दिला. ही अशी वेळ होती जेव्हा इतर याजक परमेश्वराची उपासना करण्यासाठी प्राण्यांचे रक्त सांडत होते. पण मल्कीसिदेकने विशेष रूपात भाकर व द्राक्षरस आणले. मग आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 वर जाऊन पाहूया की प्रकाशाच्या रूपात आलेले आपले परमेश्वर येशू ख्रिस्त यांनी नव्या करारात भाकर आणि द्राक्षरसाच्या नियमाबद्दल कसे शिकवले. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. या आपण वचन 26 वर जाऊया. ही तीच वल्हांडणाची रात्र नाही का? मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून, प्याल्यामध्ये काय आहे? हे द्राक्षरस आहे. पण हा द्राक्षरस लोक सहसा जे पितात त्यापेक्षा वेगळा आहे. हा कोणत्या प्रकारचा द्राक्षरस आहे? हा वल्हांडणाचा द्राक्षरस आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तो काय म्हणाला? हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. जसे मल्कीसिदेकने अब्रामाला भाकर व द्राक्षरसाद्वारे आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आलेल्या येशू ख्रिस्ताने भाकर व द्राक्षरसाद्वारे कोणता करार स्थापित केला? याला स्पॅनिश बायबलमध्ये न्यूओ पक्टो असे म्हटले आहे, ज्याचा अर्थ नवीन करार आहे. कोरियन बायबलमध्ये देखील लूक अध्याय 22 मध्ये नवीन कराराचा उल्लेख आहे. शेवटी नवीन कराराला मल्कीसिदेकाच्या रीतीच्या मूळ स्वरूपात पाहिले जाऊ शकते. ज्याप्रमाणे मल्कीसिदेकने अब्राहमाला भाकर व द्राक्षरसाद्वारे आशीर्वाद दिला,
त्याचप्रमाणे आत्मिक मल्कीसिदेक येशू ख्रिस्ताने आपल्याला भाकर व द्राक्षरसाद्वारे काय आशीर्वाद दिला? योहान अध्याय 6 नुसार, जर आपण मनुष्याच्या पुत्राचे देह खाल्ले आणि त्याचे रक्त पिले तर आपल्याकडे काय असेल? येशूने म्हटले की आपल्याला सार्वकालिक जीवन म्हणजेच सर्वात महत्वाचा आशीर्वाद मिळेल. याच उद्देशासाठी परमेश्वर या पृथ्वीवर प्रकाशाच्या रूपात आले आणि प्रकाशाच्या सत्याची स्थापना केली. म्हणूनच आपण सत्य आणि परमेश्वर या दोघांचे वर्णन प्रकाश असे करतो, कारण की सत्याची स्थापना परमेश्वराने केली आहे. मग ते लोक कोण आहेत जे नवीन करारामध्ये राहतात? जो प्रकाश आहे. योहान अध्याय 3 मध्ये असे म्हटले आहे की जे अंधकाराचे आहेत म्हणजेच जे दुष्टता करतात ते प्रकाशाचा द्वेष करतात आणि प्रकाशात येत नाहीत. परमेश्वराने त्या वैशिष्ट्यांद्वारे त्यांना स्पष्टपणे वेगळे केले. जे स्वर्गात जातील आणि जे जाणार नाहीत त्यांच्यामध्ये फरक करण्याचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याकडे घड्याळ नसेल तर काय होईल? जर सूर्य आणि चंद्राच्या हालचाल नसती तर काय झाले असते? मग आपण वेळेच्या गतीला समजू शकत नाही. त्याचप्रमाणे जर बायबल नसते तर आपण आपली आत्मिक स्थिती ओळखू शकलो नसतो. वेळेची गती अस्तित्वात होती, पण ते सिद्ध करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. एकदा घड्याळाचा शोध लागल्यानंतर लोक म्हणाले, अरे आधीच 1 महिना झाला आहे का? ऑगस्ट आधीच निघून गेला आहे का? जर अशी व्यवस्था अस्तित्वात नसती तर आपल्याला आपले वय देखील माहीत नसते. ख्रिस्त प्रकाशाच्या रूपात या पृथ्वीवर आले आणि मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक म्हणून नवीन कराच्या वल्हांडणाची स्थापना केली. असे करून त्यांनी प्रकाशात राहणाऱ्यांचे आणि जे अंधकारात असणाऱ्यांचे काय केले? परमेश्वराने त्यांच्यामध्ये फरक केला. मग या आपण नवीन कराबद्दल लूकाकृत शुभवर्तमानात देखील पाहूया. या आपण लूक अध्याय 22 वचन 7 वर एक दृष्टी टाकूया. या आपण वचन 7 पाहूया. नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु मारावायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. या आपण वचन 19 पाहूया. मग त्याने भाकरी घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे. नवीन कराच्या वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरसाद्वारे परमेश्वराने मल्कीसिदेकाच्या रीतीला स्थापित केला. अब्राहमाच्या काळात जेव्हा इतर याजक प्राण्यांच्या रक्ताने अर्पण करत होते, तेव्हा मल्कीसिदेकने अब्राहमाला भाकर आणि द्राक्षरसाने आशीर्वाद दिला. इब्री लोकासपत्र अध्याय 5 मध्ये असे लिहिले आहे की येशू ख्रिस्ताला मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक म्हणून नियुक्त केले होते. जर येशू ख्रिस्त जे प्रकाश आहेत मल्कीसिदेकाच्या रीतीचे पालन करतात तर आपल्याला देखील त्याचे पालन केले पाहिजे. जसे की परमेश्वराने म्हटले की त्यांनी हे आपल्यासाठी स्थापित केले आहे, म्हणून आपण पापी लोकांनी नवीन कराचे पालन केले पाहिजे का? हे करणे योग्य आहे. या आपण त्या आशीर्वादांबद्दल जाणून घेऊया ज्याचे वचन परमेश्वराने अशा लोकांना दिले होते. या आपण यिर्मया अध्याय 31 वचन 31 वर जाऊया. अध्याय 31 वचन 31. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी काय नवीन करार करीन.
या आपण वचन 33 मध्ये नवीन कराराबद्दल अधिक जाणून घेऊया. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलांवर लिहीन, मी कोण त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. जसे की परमेश्वर प्रकाश आहेत, म्हणून त्यांचा अर्थ होता की मी त्यांचा प्रकाश होईन आणि ते प्रकाशात राहणारी माझी प्रजा होतील. या प्रकारे परमेश्वर मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे नवीन करारातील लोकांचा स्वीकार करतात. ज्याप्रमाणे परमेश्वराने येशूला मल्कीसिदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक म्हणून नियुक्त केले आहे, त्याचप्रमाणे ते नवीन करारातील लोकांना माझे लोक म्हणतात. ही पदवी कोणालाही देण्यात आली नव्हती. आपण प्रकाशात राहिले पाहिजे. आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय मातामध्ये राहिले पाहिजे, नाही का? वचन 34. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी ते काय करतील? त्यांच्या अधर्माची क्षमा करीन. ते नवीन करारामध्ये असलेल्या लोकांच्या दुष्टतेला क्षमा करतील. त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. मग हा करार सहजपणे रद्द केला जाऊ शकतो का? वचन 36. यदि कदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच, तर इस्रायलचा वंश माझ्या समक्ष राष्ट्र या पदापासून अक्षय ढळेल. वचन 35. जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवितो म्हणजे त्यांच्या लाटा गरजतात, त्यांचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की हा नियम बदलेल का? त्यांनी वचन दिले की ते कधीही बदलणार नाही. मग आपल्याला प्रकाशामध्ये राहण्यासाठी आपण नवीन करारामध्ये विशेषतः ओलांडनाच्या सत्यात राहायला पाहिजे नाही का? म्हणूनच इब्री लोकासपत्र अध्याय 9 म्हणते की नवीन करार आपल्याला अभिवचन दिलेला सार्वकालिक वारसा प्राप्त करण्यास सक्षम करतो. दुसऱ्या शब्दात, हे परमेश्वराचे अभिवचन नाही का जे आपल्याला स्वर्गामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते? या आपण योहान अध्याय 3 वचन 19 पुन्हा पाहूया. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशांपेक्षा अंधाराची निवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून ते काय करतील? ते प्रकाशाकडे येत नाहीत. असे का आहे? असे यामुळे आहे कारण की त्यांना प्रकाशावर प्रेम नाही. हा त्यांचा स्वभाव आहे. याला वचन 20 मध्ये स्पष्ट केले आहे. आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाहीत. वचन 21. परंतु जो सत्य आचरितो तो काय करतो? तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की जेव्हा आत्मा आणि वधू म्हणतात ये, तेव्हा ते परमेश्वराकडे जातात जे प्रकाश आहेत. मग प्रकाश कोण आहे? जो कोणी सत्यानुसार जगतो तो प्रकाशात येतो. जेव्हा आपण माता परमेश्वराचा प्रचार करतो तेव्हा ते विचारतात, माता परमेश्वर हे कोठे लिहिले आहे? हे बायबलमध्ये आहे. या आपण बायबल पाहूया. जेव्हा ते गलातीकरपत्र 4 आणि उत्पत्ती वाचतात तेव्हा ते स्पष्टपणे सांगितलेले नाही का? म्हणून जो कोणी सत्यानुसार जगतो तो प्रकाशात येतो. आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. परिणामी त्यांना नवीन करार तसेच माता परमेश्वर आणि पिता परमेश्वर ही प्राप्त होतात. पिता आणि माताला भेटणे त्यांच्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. यापेक्षा मोठा आनंद नाही. हे पाहून आपण प्रकाशाच्या संतानांना सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. प्रकाशाच्या संतानांसाठी माता परमेश्वर चा फक्त उल्लेख केल्याने त्यांच्या हृदयावर असा परिणाम होऊ शकतो. परमेश्वराने आपल्याला प्रकाशामध्ये राहण्याची परवानगी दिली आणि याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी नवीन करार म्हणजेच मल्कीसिदेकाच्या रीतीला स्थापित केले.
याशिवाय त्यांनी नवीन कराराद्वारे प्रकट केले की आपण प्रकाशाची संतती आहोत की आपण अंधाराची संतान आहोत. भाऊ आणि बहिणींनो, मला आशा आहे की पिता आणि माता यांच्याकडून आणखी जास्त प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त करून आपण सर्व काळ प्रकाशामध्ये राहूया. या वचनांमध्ये तुम्ही कृपा प्राप्त केली असेल अशी आशा करून मी आजचे उपदेश समाप्त करतो. तुमचे आभार.